मित्रांनो, 1919, 1909, 1935 कायदा सिरीज 3 मध्ये आपले परत स्वागत आहे. प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने विचारत घ्या. 1935च्या कायद्याला नेहरूंनी गुलामगिरीची सनद म्हटले. 1919च्या कायद्यात रोलेट कायद्याच्या विरोधात असंतोष होता. मोर्ले मिंटो कायद्याने राष्ट्रवाद पूर्णपणे रोखला. खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहे? तर याचं केवळ सी ही आहे, कारण की राष्ट्रवाद पूर्णपणे रोखता आलाच नाही. तो रोखला गेला असता तर भारताला स्वातंत्र्यही भेटले नसते. राहिला ऑप्शन ए आणि बी, तर ते म्हटलेच होते आणि असंतोष तर होताच. तर आता आपला सेकंड लास्ट म्हणजे प्रश्न 9वा, सत्ता विभाजनाबाबत खालील विधाने पहा. मोर्ले मिंटोमध्ये केंद्राचे प्रांतीयांवर पूर्ण नियंत्रण होते. 1919मध्ये केंद्र आणि प्रांतीय विषय वेगळे झाले, पण केंद्र एकात्मक राहिले. 1935मध्ये प्रांतीय स्वायत्तता आली, पण फेडरेशन अंमलात आले नाही. तर कोणते पर्याय योग्य आहे? तर तिन्ही बरोबर आहे. हे सत्ता विभाजनाचे विकासाचे टप्पे आहेत. मोर्ले मिंटोमध्ये केंद्राचे प्रांतांवर पूर्णपणे नियंत्रण होतेच. 1919मध्ये केंद्र आणि प्रांतीय विषय वेगळे झाले, पण केंद्र एकात्मकच राहिलेत. तर चालेल, आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. भारत सरकार कायदा 1935चे महत्त्व कशात आहे? स्वतंत्र भारताच्या घटनेचा 70% भाग यावर आधारित आहे. प्रांतीय स्वायत्तता आणि 1937च्या निवडणुका. द्वितीय महायुद्धात ब्रिटिशांना उपयोग. वरील सर्व. तर याचं उत्तर वरील सर्व आहे. 70% आपण जवळपास त्याचा म्हणू शकतो वाटा आहे आपल्या संविधानात. नंतर 1937च्या निवडणुका त्याच्याच आधारावर झाली आणि ब्रिटिशांनी त्याचा फायदा करू पाहिला. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या PDF हव्या असतील, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा नसेल, तर तुम्ही माझ्या MPSC कनेक्ट नावाच्या टेलिग्राम चॅनलला अवश्य भेट द्या. थँक्यू.